म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 423 कामधेनू ग्रँड्युअर सानपाडा नवी मुंबई या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। संकेत क्रमांक 423 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 6 फ्लॅट आणि 2 BHK चे 11 फ्लॅट्स म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 42.320 स्क्वेअर मीटर म्हणजेच 455 स्क्वेअर फीट आहे आणि 49.923 स्क्वेअर मीटर म्हणजेच 537 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 23,99,000 आणि 28,30,100 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। हा 42 फ्लोअरचा लक्झरी प्रोजेक्ट असून म्हाडासाठी याच सेलेबल टॉवरमध्ये फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट 31/12/2027 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही आणि महारेरावर कोणतेही कंप्लेंट आणि अपील नाही। हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये अम्युनिटीज दिलेल्या दिसत आहेत। हे बिल्डिंगचे डिटेल्स आहेत। यामध्ये म्हाडासाठी दिलेले फ्लॅट दिसत आहेत। म्हाडासाठी 5th फ्लोअरला 5 फ्लॅट दिले आहेत। 6th आणि 7th फ्लोअरवर म्हाडासाठी प्रत्येकी 6 फ्लॅट दिले आहेत। हा 5th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 1 BHK चे 2 आणि 2 BHK चे 3 फ्लॅट दिलेले दिसत आहेत। तसेच 2 लिफ्ट, 1 फायर लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आल्या आहेत। यामध्ये क्रेश एरिया म्हणजेच पाळणाघर देण्यात आले आहे। म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही। 5th फ्लोअरवरच अम्युनिटीज देण्यात आल्या आहेत। यामध्ये स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल, सोसायटी ऑफिस, लॉन, रिक्रिएशनल ओपन स्पेस, फिटनेस सेंटर आहेत। हा 6th आणि 7th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 1 BHK चे 2 आणि 2 BHK चे 4 फ्लॅट प्रत्येक फ्लोअरवर देण्यात आले आहेत। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, लेफ्ट साईडला किचन आणि कॉमन वॉशरूम, राईट साईडला मास्टर बेड देण्यात आला आहे। हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, राईट साईडला किचन, मध्ये कॉमन वॉशरूम, त्याच्या बाजूला फर्स्ट बेडरूम आणि लेफ्ट साईडला मास्टर बेड देण्यात आला आहे। या टॉवरमध्ये स्टील्ड +5 पोडियम पार्किंग देण्यात आल्या आहेत। म्हाडाच्या फ्लॅटसाठी वेगळे पार्किंगचे प्रोव्हिजन केले आहे। म्हाडाच्या 17 फ्लॅटसाठी 17 कार पार्किंग, 17 स्कूटर पार्किंग आणि 1 कार पार्किंग तसेच 1 स्कूटर पार्किंग व्हिजिटर्ससाठी देण्यात आली आहे। परंतु पार्किंगचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, चिल्ड्रन प्ले एरिया, पार्क, रेस्टॉरंट, कॅफेटेरिया यासारख्या अम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत। परंतु ह्या अम्युनिटीज म्हाडा फ्लॅटना मिळतील किंवा नाही हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल आणि जर अम्युनिटीज मिळाल्या तर त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा देण्यात आली आहे। म्हाडा फ्लॅटसाठी पाण्याचे वेगळे नियोजन केलेले दिसत आहे। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्टपासून पाम बीच रोड 2 मिनिटे, सानपाडा रेल्वे स्टेशन 3 मिनिटे, वाशी रेल्वे स्टेशन 5 मिनिटे, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट 30 मिनिटे, रायन इंटरनॅशनल स्कूल 3 मिनिटे, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट 2 मिनिटे, MPCT हॉस्पिटल 3 मिनिटे, इन ऑर्बिट मॉल 5 मिनिटे अंतरावर आहेत। सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत। कनेक्टिव्हिटी 4.5 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.4 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.4 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.5 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.4 आउट ऑफ 5 दिलेले आहेत। इथे 2 BHK 454 स्क्वेअर फीटची प्राइस अंदाजे 1.48 CR आहे। म्हाडाचे फ्लॅट 455 आणि 537 स्क्वेअर फीट आहेत। तरी म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 25% किमतीमध्ये मिळत आहेत।
या एरियामध्ये 1 BHK चा रेंट अंदाजे 40,000 रुपये आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 55,000 रुपये आहे. प्रोजेक्टची डेट ऑफ कम्प्लिशन 31/12/2027 असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो. मायनस पॉइंटमध्ये या एरियात सानपाडा रेल्वे स्टेशन सबवेमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. फ्रिक्वेंट पार्किंग इश्यू आहेत. सध्या तरी मेट्रोची कनेक्टिव्हिटी नाही आणि प्रोजेक्टची प्रपोज कम्प्लिशन डेट 2.5 वर्षांनी म्हणजेच 31/12/2027 आहे. म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही आणि महारेरावर कंप्लेंट आणि अपील सुद्धा नाही. लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. अपकमिंग डेव्हलपमेंटमध्ये 20 किलोमीटर अंतरावर नवी मुंबई एअरपोर्ट तयार होत आहे. खारघर येथे इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क होणार आहे, जे या प्रोजेक्टपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन 1 अपेक्षित आहे. त्याचा फायदा या एरियाला होऊ शकतो. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला 25% किमतीत मिळत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला या प्रोजेक्टविषयी विचार करायला काहीही हरकत नाही.